ब्रेकनंतर बातमी अमरावतीची बाजोरी या पितापुत्रांवर अमरावतीत गुन्हा दाखल आहे। शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका आहे। गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन बाजोरी या पितापुत्रांनी गोंधळ घातला। महायुतीचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा नामांकन अर्ज काल रद्द करण्यात आलाय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सूरज दहाड यांच्याकडून। सूरज, बाजोरिया पितापुत्रांवर गुन्हा दाखल। नक्कीच लागवीजी हिंगोली परभणीचे माजी आमदार तथा शिंदे गटाचे नेते विप्लव बाजोरिया यांनी जर पाहिलं तर अमरावतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र त्यांच्या उमेदवारी अर्जावर जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीण गोटे पाटील असतील, महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षदीप देशमुख असतील आणि नीश विश्वकर्मा जे वंचित बहुजन आघाडी यांनी तिघांनी जे आक्षेप घेतलेला होता, त्यानंतर जर पाहिलं रात्री उशिरा जे आहे 9 वाजता जे आहे विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज अवैध करण्यात आलेला, बाद करण्यात आलेला, त्यामुळे त्यांना निवडणूक प्रक्रियेमधून बाद करण्यात आल्यामुळे त्यांनी चांगलाच संताप त्यांचा अनावर झालेला होता। त्यांचे पिता माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि विप्लव बाजोरिया यांनी रात्री उशिरा जे आहे अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ केली आणि त्या ठिकाणी प्रचंड असा गोंधळ घातल्याचा आरोप जो आहे या ठिकाणी करण्यात आलेला आहे। रात्री उशिरा जर पाहिलं तर अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये उपजिल्हाधिकारी तथा निवासी जिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे आणि एकूणच जर पाहिलं तर 4 प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे आहे विप्लव बाजोरिया आणि गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर दाखल करण्यात आलेले। त्यामुळे जर पाहिलं तर या प्रकरणाला नवं वळण आलेलं आहे। त्यांनी आरोप केलेला होता की मला निकालाची प्रत अद्यापर्यंत देण्यात आलेली नाही, त्यामुळे त्यांनी गोंधळ घातला असं एकंदरीत त्यांचं म्हणणं असावं असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येते। सध्या जर पाहिलं तर आमदार बाजोरिया, माजी आमदार बाजोरिया आणि त्यांचे पित्र माजी आमदार विप्लव हे सुद्धा अकोल्यामध्ये काही वेळातच जर पाहिलं ते अमरावतीमध्ये सुद्धा येणार आहे, त्यामुळे अटकेची कारवाई पोलीस त्यांच्यावर करतं की काय असं या ठिकाणी म्हणावं लागेल। त्यांच्यावर अटकेची कारवाई जर झालं तर आणखीनच अमरावतीचं राजकारण एकंदरीत तापण्याची शक्यता नाकारता येत नाही। अगदी धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।